मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत काठपदर साडीपासून 13 ते 14 वर्षाच्या मुलीसाठी वन पीस आपल्याला कशा पद्धतीने कटिंग आणि शिलाई करायचं आहे, गळा कसा घ्यायचा असतो, शोल्डर आपल्याला किती ठेवायचा आहे, संपूर्ण माहिती आणि खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता साडी आहे, हे अशा पद्धतीची। ह्याच्यापासून आपण खालचा घेर तयार करणार आहोत। तुम्हाला इथे जेवढी साडी वापरायची आहे तेवढी तुम्ही इथे वापरू शकता। मी ह्याच्यामधली अर्धी कट करून घेतलेली आहे, जेवढी उंची लागते तेवढी मी इथे वापरणार आहे। आणि हा पदर आहे बघू शकता, हा मी पदर साडीमधून कट करून घेतलेला आहे। जेवढा आपल्याला इथे वापरायचं आहे तेवढाच मी इथे कट करून घेतलेला आहे। सर्वात आधी आपल्याला वरच्या भागाचं कटिंग करायचं आहे। बघू शकता अशी घडी करून घ्यायची अस्तरची, अशी घडी करून घेतली। परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे, पूर्ण प्लेन करून घ्यायचं। हे पाही बघू शकता 4 पदर आहेत, 1 2 3 आणि 4। ह्यामध्ये आपला पुढचा आणि पाठीमागचा भाग निघणार आहे। आता इथे उंची मला 12 इंच ठेवायची आहे। हे मी शिलाई सहित पकडलेलं आहे 12 इंच, लक्षात ठेवा। मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला शोल्डर आपल्याला 6 इंच ठेवायचं आहे, लक्षात ठेवा। 6 इंच शोल्डर ठेवायचं आहे। खालच्या बाजूला मुंड्याचं मार्किंग मी 6 वरतीच ठेवणार आहे, थोडंसं लूज ठेवणार आहे, कारण की अस्तर लावल्याच्या नंतर ते डबल होऊन जातं, त्यासाठी 6 इंच इथे मार्किंग करून घेतलं। एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता इथे गळारुंदी आपल्याला 2.5 टाकायची आहे, 2.5 इंच, लक्षात ठेवा। गळारुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती। गळा उंची इथे मी 4.5 इंच ठेवणार आहे, 4.5 इंच गळा उंची। आता इकडे सुद्धा बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, एक बॉक्स तयार करून घेते हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला आज आपण 13 ते 14 वर्षाच्या मुलीसाठी बघतो। हे पूर्ण आपले 4 पदर आहेत, लक्षात ठेवा, म्हणजे हा आपला चौथा भाग असणार आहे। आता इथे छातीचं मार्किंग मी 7.5 वरती करून घेणार आहे, 7.5 इंचावरती। हे पहा इथे छातीचं मार्किंग केलं। पुढच्या बाजूला मी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे। कमर घेरसाठी मार्किंग आपल्याला इथे 7 इंचावरती ठेवायचं आहे। इथे मी 7 इंचावरती मार्किंग करून घेते आणि पुढच्या बाजूला 2 इंच शिलाई मार्जिन। हे पहा फिटिंग आपली ह्याच्यावरती येणार आहे। तुम्ही दोन्ही सुद्धा 4 पदरावरती सुद्धा असं मार्किंग करून ठेवायचं आहे, किंवा कट मारून ठेवली तरी चालतील इथे खालच्या बाजूला। तर इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, असा मध्य काढा। हे पहा इथे मध्य करून घ्या, दोन्ही सुद्धा हे सेम झालं पाहिजे। आता इथे बघू शकता, हे पहा लक्षात ठेवा, असा मध्य करून घ्यायचा असतो। हे पहा मग असं मार्किंग करून घ्यायचं असतं, लक्षात ठेवा। आता इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती ठेवायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला फक्त 1.5 इंचावरती ठेवायचा आहे। पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे बघू शकता 1 इंच आणि पुढच्या मुंड्याचा 1.5 इंच, अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं। कारण की घोळ आणि चुन्या येत नाहीत, परफेक्ट बसतो त्यासाठी। हे पहा सर्वात आधी हा आकार, कुठलाही एक आकार दिला तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने। गळ्याचा आकार आपण नंतर देणार आहोत। पुढच्या बाजूला मला पानगळ्याचा आकार द्यायचा आहे आणि पाठीच्या बाजूला मी गोलच ठेवणार आहे। सर्वात आधी हे व्यवस्थित मी कट करून घेते। आता इथे कट मारून ठेवा, इथे सुद्धा एक कट मारून ठेवा, म्हणजे काय होतं फिटिंगचं मार्किंग बघू शकता, इथे मार्किंग करायला तुम्हाला सोपं जाईल। हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती आपली परफेक्ट फिटिंग ह्याच्यावरती येणार आहे, ते लक्षात ठेवा। इथे सुद्धा कट आहे, अशी लाईन मारून घे, इथे सुद्धा आहे। आता इथे लक्ष द्या, हे पहा एक बाजू मी बाजूला काढून घेते, अशा पद्धतीने आपण घडी करून घेतली होती। एक बाजू मी ह्यातली बाजूला करून घेते, हे पहा अशा पद्धतीने। आता ही पाठीची बाजू आणि पुढची बाजू, कारण की पाठीचा आकार आपण कट करून घेतलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे। आता आपल्याला हा पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे, पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा। हे पहा इथून कट करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने। हे पहा हे झालं व्यवस्थित। आता पुढच्या गळ्याला आपल्याला इथे आकार द्यायचा आहे, थोडासा असा पानगळ्यासारखा। हे पहा अशा पद्धतीने, फक्त टोक आलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला तिथे आकार द्यायचा। हे पहा इथूनच द्या, सुरुवात करा। हे पहा अशा पद्धतीने, कारण की ह्याच्यावरती पूर्ण पानांची डिझाईन आहे थोडी थोडी, त्याच्यामुळे मी इथे गळ्याला पानगळ्याचा आकार दिलेला आहे। आता हा आकार आहे ना, हे पहा बघू शकता, असा व्यवस्थित कट करून घ्या। हे टोक फक्त आलं पाहिजे व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा बघू शकता इथे। आता इथे गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। पुढच्या बाजूला केलं तेच पाठीमागच्या बाजूला सेमच। इथे सुद्धा 4.5 वरती गळा उंची आहे, तेच मार्किंग आहे सेमच, फक्त पुढच्या गळ्याला आपण पानगळ्याचा आकार दिला, ते फक्त लक्षात ठेवा। पाठीमागे आपल्याला गोलचा आकार द्यायचा आहे, किंवा तुम्ही चौकोनी ठेवला तरी सुद्धा चालेल, आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता तुम्ही। आता इथे मी पाठीमागे हुक लावण्यासाठी मला इथे हुक लावायचे आहेत, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, गोलच ठेवणार आहे।
हे पहा अशा पद्धतीने. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आकार. हे पहा बघू शकता इथे, हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे आपला इथे आकार सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. पाठीचा भाग त्याच्यावरती पुढचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे. हे पहा बघू शकता. सर्वात आधी काय करत जा, कटिंग करताना ह्या कापडावरती लक्षात ठेवत जा, खाली पाठीचा भाग ठेवत जा, नंतर त्याच्यावरती पुढचा भाग ठेवत जा, म्हणजे कटिंगला व्यवस्थित होऊन जातं. हा पदर आहे बघू शकता, डबल घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकताय. ही डिझाईन सर्वात आधी चेक करत जा. ही वरच्या बाजूला आहे. हे पहा पूर्ण प्लेन करून घ्या. मग मी काय करणार, ही डिझाईन पूर्ण वरच्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. डिझाईन सुद्धा चेक करत जा. मग त्याच्यावरती अशा पद्धतीने मी ठेवून घेणार आहे. हे पहा हे व्यवस्थित आपलं कट झालेलं आहे. आता इथे बघू शकता पाठीमागच्या बाजूला आपण हुक लावून घेणार आहोत. एवढ्या मापाची बरोबर आपल्याला पट्टी काढायची आहे, उंचीची तेवढ्या लागणारी, कारण की इथे थोडंसं आपल्याला अशी घडी करून घ्यावी लागते. नंतर आपण हुक आणि लूप पट्टी जोडून घेतो. मग त्यासाठी हा कपडा थोडासा जास्त ठेवा, वरच्या बाजूला पकडलं तरी सुद्धा चालेल. हे पहा आता इथे आपल्याला बाही कट करायची राहिलेली आहे. शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्या. हे पहा शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्या. बाही कधी जोडतो आपण, शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो, ते लक्षात ठेवा. आणि बाही कशी जोडतो, गोल राऊंड मध्ये. आता इथे काय करा, असा टेप ठेवा अर्धा इंचाच्या खाली. बघू शकता हे अर्धा इंच मार्किंग केलं का आपण, हे त्याच्या खाली हे असा टेप पकडा आणि हा गोल राऊंड मध्ये आपल्याला व्यवस्थित असा टेप फिरवून घ्यायचा आहे. 9 इंच भरतंय माझं इथे, 9 इंच. आता घडी आपल्याला 9 लिहून ठेवते इथे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करायची आहे. हा कपडा घेतलेला आहे अस्तरचा, बघू शकता अशी घडी करून घेते. परत एकदा ह्या बाजूने मी घडी करून घेते. हे पहा ही पूर्ण आपली बंद बाजू राहणार आहे आणि ही पूर्ण आपली ओपन बाजू. हे 4 पदर आहेत आपल्या. ह्यामध्ये 2 बाह्या कट होणार आहेत, ते लक्षात घ्या. आता सर्वात आधी घडी आपली किती भरलेली आहे, 9 इंच. मग काय करायचं आहे, असं घडीचं सर्वात आधी घडीचं मार्किंग करून घ्या. हे पहा इकडे 9 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घ्यायची अशीच. ही बंद बाजू आहे. बाहीची उंची इथे मी 8 इंच ठेवणार आहे. 8 इंच लक्षात ठेवा. बाहीची उंची 8 इंच. इथे सुद्धा पुढच्या बाजूला एक मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते. आता इथे खालच्या बाजूला दंडघेर 5 इंच आहे. तयार दंडघेर 5 इंच आहे. पुढच्या बाजूला मी 2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे. दंडघेर 5 म्हणजे फिटिंग तयार होणारा दंडघेर 5 इंच आहे आणि 2 इंच पुढच्या बाजूला तुम्ही तुमच्या मुलीचा मोजून घ्यायचा आहे. आता वरून येणारं माप आपल्याला इथे 2.25 इंचावरती किंवा 2.5 इंचावरती ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे मी 2.25 इंचावरती एक मार्किंग करून घेते. आतल्या बाजूला एक 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे 2 इंच. इथून ही आपली पूर्ण बंद बाजू आहे. बंद बाजूपासून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा, इथूनच द्या. हे पहा अशा पद्धतीने थोडासा उंच घेऊन अशा पद्धतीने, हे पहा थोडासा उंच घ्यायचा, अशा पद्धतीने बाहीचा आकार द्यायचा आहे. हा पाठीच्या बाजूचा झाला. आता हा खोलगट थोडासा असतो तर पुढच्या बाजूचा असतो. हे पहा अशा पद्धतीने पुढच्या बाजूचा झाला. पुढच्या बाजूला असं मार्किंग करून ठेवत जा, म्हणजे जोडताना आपलं चुकत नाहीये, ते लक्षात ठेवा. आता इथे हे मार्किंग आहे का, अशी एक लाईन ओढून घ्यायची. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथून सुरुवात करा. सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पदर धरून आपल्याला कट करायचं आहे आणि मध्यावर नेहमी मार्किंग करून ठेवायचं असं, कारण की बाही जोडताना आपण मध्यापासून सुरुवात करतो. आता ह्या मधले अशा पद्धतीने ओपन करा. ही आपली पाठीची बाजू झाली उंच आणि ही झाली आपली पुढची बाजू. आता इथे 2 इंचाच्या पुढे हे पहा 2 इंच मार्किंग का करायचं, कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपला मुंडा पुढे मागे होऊ नये म्हणून ते मार्किंग असते. आता इथे बघू शकता हा अस्तरचा कपडा, हे डबल घडी आहे. बघू शकता इथे डबल घडी आहे. हे पहा असं ठेवून घेते आणि ह्याच्यावरती हे कटिंग केलेलं अस्तर हे पहा असं ठेवून घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला थोडंसं घेते. हे पहा हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं बाहेरून कट करा, कारण की पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू थोडंसं बाहेरून कट करायचं आहे अशा पद्धतीने, वरच्या बाजूने सुद्धा. हे पहा हे झालं, व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. आता इथे आपल्याला अस्तरचा घेर कट करायचा आहे. बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे. ह्या बाजूला बघू शकता अशी घडी करून घेतली. ह्या बाजूला ही आपली पूर्ण बंद बाजू झाली. फक्त इकडून मी ह्या बाजूला घडी टाकली, फक्त लक्षात ठेवा. ही आपली ओपन बाजू झाली आणि ही आपली बंद बाजू झाली. हे झालं व्यवस्थित. आता इकडून हे पहा ह्या बाजूने इकडच्या बाजूला आपल्याला उंचीची घडी टाकायची आहे. उंची आपल्याला खालच्या घेरची उंची किती ठेवायची आहे ती घडी आपल्याला इकडच्या बाजूला घ्यायची आहे. बघू शकता अशी जेवढी तुम्हाला उंची ठेवायची आहे बघू शकता. आणि कमर
पासून ते पायापर्यंतची उंची मोजून घ्या. त्यापेक्षा 2 इंच आपल्याला अस्तर कमी घ्यायचं असतं, ते फक्त लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता हे व्यवस्थित प्लेन झालेलं आहे, ते लक्षात घ्या. हे पहा, ही पूर्ण बंद बाजू झाली आणि ही सुद्धा पूर्ण आपली बंद बाजू झालेली आहे. हे खालीपर्यंत व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे, पूर्ण आपली ही बंद बाजू आणि ही पूर्ण आपली ओपन बाजू. लक्षात ठेवा. हे पहा, हे 4 पदर आहेत, पाठीमागचा घेर आणि पुढचा घेर, ते लक्षात ठेवा. अस्तरच्या घेरची उंची आपल्याला इथे 33 ठेवायची आहे. 33 लक्षात ठेवा, 33 ठेवायची आहे. अस्तरच्या घेरची उंची आपण 33 ठेवणार आहोत आणि त्यापेक्षा 2 इंचांनी जास्त आपल्याला साडीच्या घेरची उंची आपल्याला इथे 35 ठेवायची आहे, ते फक्त लक्षात घ्या. 2 इंच आपल्याला अस्तर साडीपेक्षा कमी घ्यावं लागतं, ते पण लक्षात ठेवायचं आहे. आता इथे खालच्या बाजूला 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्या. ही ओपन बाजू आहे आणि ही आपली बंद बाजू. हे पण लक्षात ठेवा, हे 4 पदर आहेत. इथून वरच्या बाजूला 2.5 इंच, इथं 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्या. आता इथून काय करायचं, हे पहा, थोडासा वरच्या बाजूला असा गोल आकार द्यायचा आहे, थोडासा. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, ते आकार नाही दिला ना, थोडासा गोलमध्ये नाही दिला तर कोपरे येतात, ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही, ते लक्षात ठेवायचं. हे झालं आपलं व्यवस्थित. इथे आता वरच्या बाजूला इथे कमर घेरचं मार्किंग करायचं आहे, बंद बाजू आणि ही पण बंद बाजू, लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता वरच्या भागाचं कटिंग केलेलं आपल्याला घ्यायचं आहे, अशी घडी करून घ्यायची आहे, सोपं आहे. हे पहा, इथे कट आहे बघा आणि इथे आपण मार्किंग सुद्धा केलेलं आहे. बंद बाजू ह्या बाजूला ठेवायची. बघू शकता ही पण बंद बाजू आहे आणि ही सुद्धा आपली बंद बाजू. आता इथे लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा काय होतं, हा भाग जोडताना हा वरचा सुद्धा आपल्याला कमी जास्त होतो, त्यासाठी हे मार्किंग करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा जोडताना व्यवस्थित होऊन जातं, ते लक्षात घ्या. आता हे बरोबर असं ठेवून घ्या. इथे एक मार्किंग करून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आपलं फिटिंगचं कमर फिटिंग आपली त्याच्यावरतीच येणार आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, हा कपडा जर जास्त झाला समजा तुमचा जोडताना, तर एक चुनी तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता, ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. चुन्या टाकताना ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे, पहा, पट्टीचा वापर केला तरी चालेल. अशी क्रॉसमध्ये लाईन ओढत ओढत घ्यायची आहे खालीपर्यंत. आपण मार्किंग केलेलं आहे का तिथपर्यंत. हे अशा पद्धतीने पट्टी ठेवा. हे अशा पद्धतीने इथपर्यंत मार्किंग करून घेतलं. हे अशा पद्धतीने. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथूनच सुरुवात करा. हे अशा पद्धतीने. हे झालं व्यवस्थित कटिंग. आता इकडच्या बाजूला हे अशा पद्धतीने हे कट करून घ्या गोल आकारामध्ये. हे व्यवस्थित कट करून झालं. आता इकडची बाजू हे दोन्ही सुद्धा वेगवेगळं करून घ्या. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे आपण मार्किंग आहे फिटिंगचं, कमर फिटिंग आपली त्याच्यावरतीच येणार आहे. जरी शिल्लक राहिलं समजा घेर आपण शिलाई करताना, तरी थोडंसं तुम्ही ह्यावरती साडीचा सुद्धा कपडा येणार आहे, एक चुनी टाकली तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने करू सुद्धा शकता. फक्त हे मध्याचं मार्किंग लक्षात ठेवा, ह्याला जोडताना म्हणजे कमी जास्त होऊ नये म्हणून इथे मार्किंग करून घेणं खूप महत्वाचं असतं, लक्षात ठेवायचं. आता हे व्यवस्थित आपलं झालेलं आहे. पुढचा घेर आणि पाठीमागचा घेर बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने दिसायला सुद्धा गोलाकार व्यवस्थित होतो, ते लक्षात ठेवा. आता हा सुद्धा घेर इथे बघू शकता तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने घेर सुद्धा अस्तरचा अशाच पद्धतीने घ्या, म्हणजे मोठा सुद्धा होऊन जातो. ही साडी आहे बघू शकता. आता इथे आपल्याला हे पहा जेवढी तुम्हाला लागणार आहे तेवढी तुम्ही इथे वापरायची आहे. आता मला जेवढी लागणार आहे तेवढी मी इथे कट करून घेतलेली आहे. बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे. इथून मी हे कट करून घेणार नाही. हे पहा बघू शकता असंच पकडणार आहे. फक्त हे उलट्या बाजूने जोडून मी इथे डबल शिलाई मारून घेणार आहे उलट्या बाजूने, लक्षात ठेवा. आता ही आपली सुईची बाजू आहे म्हणून मी अशा पद्धतीने पकडलेलं आहे. असं पकडून घ्या. हे पहा अशा पद्धतीने हे पकडून घ्या, कारण की ह्यामध्ये पुढचा घेर आणि पाठीमागचा घेर होणार आहे. फक्त इथून मी हे कट करून नाही घेणार, तशाच पद्धतीने मी पूर्ण चुन्या टाकून घेणार आहे कमरेच्या बाजूला, ते लक्षात ठेवा. फक्त हीच एकच बाजू आपली इथे ओपन राहणार आहे, ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता बघू शकता घडी घालताना कशी घालायची आहे. असं पकडा ह्याच्यावरती आणि इकडची सुद्धा बाजू अशा पद्धतीने पकडून घ्या. इकडची सुद्धा बाजू अशी व्यवस्थित पकडायची आहे. हे पहा अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे. हे झाले आपले. हे बंदच ठेवणार आहे, ते सुद्धा लक्षात घ्या. हे पहा हे फक्त ओपनच राहणार आहे, लक्षात ठेवा. चुन्या टाकताना मी पूर्ण घेरलाच टाकणार आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता अशी घडी करून घेतली आपण. इथे पूर्ण कपडा प्लेन करून घ्यायचा आहे आणि अस्तरचा घेर कट केलेला आहे. बघू शकता हा घेर आपण कट केलेला इथे ठेवून घ्या. हे पहा 2 इंच सोडून वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला 2 इंच सोडायचं. इथे 2 इंच सोडायचं आहे खालच्या बाजूला. हे पहा बघू शकता बरोबर परफेक्ट पुरतोय वरच्या बाजूला. हे पहा लक्षात घ्या. ही पूर्ण बंद बाजू फक्त लक्षात ठेवायची आहे. आता इथे बघू शकता अस्तरचा कपडा इथे खालच्या घेरचा. हे पहा बघू शकता इथे 2 इंच वरच्या बाजूला ठेवायचं. वाटलं तर असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, कारण की आपण इथे 2 इंच अस्तर 2 इंच कमी असतं, साडीचा कपडा 2 इंचाने जास्त असतो, ते फक्त लक्षात ठेवा. मग काय करायचं, वाटलं तर 2 इंचाचं मार्किंग करून घ्या. इथे बरोबर आपलं 2 इंच भरते. बघू शकता इथे वाटलं तर असं मार्किंग करून घ्या.
2 इंचाने अस्तर वरती, कारण की खालच्या बाजूला सुद्धा अजून आपण अशा पद्धतीने शिलाई मारत असतो. परत एकदा घडी करून अशा पद्धती गोल राऊंड मध्ये, मग ते बरोबर होऊन जातं. थोडंच लक्षात ठेवायचं, फक्त 2 इंच सोडून वरच्या बाजूला अस्तर ठेवायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं. साडीचा कपडा इथे 35 इंच आहे आणि अस्तर फक्त आपलं ह्यामध्ये 33 इंच आहे. फक्त लक्षात ठेवा. मग ह्या पद्धतीने मग काय करायचं, जेवढा अस्तर तुमचं राहील ना त्या पद्धतीने तुम्ही ते उंचीला साडीचा कपडा तेवढी घडी टाकायची आहे तुम्ही, आणि तेवढी उंची तुमची इथे घ्यायची आहे. आणि हे सरळ ज्या पद्धतीने आपण घडी टाकली ना त्याच पद्धतीने मग तुम्ही काय करायचं, हे सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे. तेवढ्या उंचीचं बघू शकता इथे, तेवढ्या उंचीचं आपल्याला ह्या सरळ लाईनीमध्ये कपडा कट करून घ्यायचा आहे. जशी आणि घडी कशी घातली त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा घडी घालायची आहे. हे झालं आपलं व्यवस्थित. सर्वात आधी आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे. बघू शकता अस्तर त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या. गळ्याला आपण शिलाई मारून घेतली. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे थोडंसं इथे सुद्धा कट करा, थोडंसं एकदम नॉर्मल, जास्त सुद्धा कट करू नका. हे अशा पद्धतीने आता इथे बघू शकता छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी केल्याच्या नंतर आपला आकार सुद्धा असा व्यवस्थित येऊन जातो. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घ्या, हे अशा पद्धतीने, आणि एकदम कडेकडेला आपल्याला इथं पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता आपली पुढची बाजू व्यवस्थित झाली. आता पाठीमागची बाजू सुद्धा आपल्याला व्यवस्थित हे अस्तर पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे, आणि जास्त कपडा आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला गळ्याला लेस लावायची आहे. सर्वात आधी ह्या गळ्याची लावून घ्या इथपर्यंत, इथपर्यंत लक्षात ठेवा. मग नंतर आपल्याला ह्या गळ्याची लावून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने इथून घेऊन हे पा अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे लेस इथपर्यंत. आता इथे आपल्याला कापडाचे चौकोनी तुकडे कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता 4 घेतलेले आहेत मी इथे. हे पा अशा पद्धतीने बघू शकता एकसारखे घ्या फक्त. हे पा इकडच्या बाजूने 3 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे पा ह्या बाजूने 3 इंच आणि ह्या बाजूने 3 इंच. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपल्याला चौकोन कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा बरोबर आपल्याला इथे चौकोन कट करून घ्यायचा आहे. आता ह्या तुकड्यांची आपल्याला डिझाईन बघायची आहे. बघू शकता हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. त्रिकोण तयार करायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने अशी घडी करून घ्यायची आहे आणि त्रिकोण तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने. आता हे एकसारखं करून घ्या. हे पहा धागे असतील तर अशा पद्धतीने कट करून टाका पुढच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा. आता इथे बघा हा आपण आकार दिलेला आहे इकडच्या बाजूला. हे पहा इकडे आपण असा सरळ आकार दिलेला आहे. किंवा तुम्ही काय करा हे पहा मध्य काढा, मध्याचं मार्किंग करा. हे अशा पद्धतीने पकडा, इथे एक मार्किंग करा आणि इथून इकडच्या बाजूला 2 इंचाचं मार्किंग करून घ्या. 2 इंच हे पहा 2 इंचाचं मार्किंग करून घ्या. सोपं आहे. नंतर काय करायचं हे पहा अशा पद्धतीने आकार दिला तरी सुद्धा चालेल ह्या गळ्यापर्यंत. ते लक्षात घ्यायचं आहे. सोपं सांगितलं तुम्हाला इथे मी. आता इथे बघा ही लाईन आहे, इथून आपल्याला लावायला सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण हे लावून घ्यायचे आहे. जवळजवळ लावा. आता इथे आपल्याला गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे डबल शिलाई द्यायची आहे ते लक्षात ठेवत जा. आता ह्या बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. गळ्याला व्यवस्थित लावून घ्या. इथून सुरुवात करायची आहे. इथे आपल्याला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपली पुढची बाजू तयार झाली.
आता पाठीमागची बाजू सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे. बघू शकता हे सुईचं ठेवायचं आहे, त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवून द्या अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. हा गळा कट करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी करायला आपल्याला ते सोपं जाते. हे अशा पद्धतीने सावकाश मारा. हे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आणि हे पूर्ण आतल्या बाजूला अस्तरचा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे आणि इथे एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायचं आहे. इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि जेवढा आपला शिल्लक कपडा असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. पाठीमागच्या बाजूला आपल्याला हुक लावून घ्यायची आहे, त्याच्यामुळे काय करायचं आहे बघू शकता अशी घडी करून घ्यायची आहे. बरोबर मध्यापासून आपल्याला कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने गळा सुद्धा ठेवा, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात घ्यायचं आहे. सर्वात आधी ते खूप महत्त्वाचं असतं. हे पहा एका लाईनीमध्ये सरळ कट करून घ्यायची आहे. हे आपलं व्यवस्थित कट झालेलं आहे बघू शकता. आता ह्या बाजूला हुक पट्टी आणि ह्या बाजूला आपल्याला लूक पट्टी तयार करून घ्यायची आहे. आपली इथे हुक आणि लूक पट्टी जोडून झाली बघू शकता. हुक पट्टी आणि लूक पट्टी जोडून झाली. एकसारख्या आहेत का ते एकदा बघत जा, नेहमी लक्षात ठेवत जा. आता इथे काय करायचं, समान मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला हुक अडकवण्यासाठी थोडंसं अर्धा इंच खालच्या बाजूला कमर घेर जोडण्यासाठी सोडून द्या, ते लक्षात ठेवायचं आहे. मग काय करायचं, हे पहा हे मार्किंग केलेलं आपण इथे आत्ता हे पहा, मग ह्या मार्किंगवरती ठेवून द्या. थोडंसं वरती ठेवलं तरी चालेल. इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने बघू शकता. परत एकदा जेणेकरून आपलं तिथे समान मार्किंग झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे त्रिकोणी त्रिकोणी शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. ह्या दोन्ही सुद्धा पट्ट्या एकावरती एक ठेवा. हुक पट्टी ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने, म्हणजे हुक लावल्याच्या नंतर अशा पद्धतीने ती दिसायला दिसणार आहे. हे असं ठेवून घ्या. त्याच्यावरती बरोबर ही हुक पट्टी आणि वरच्या बाजूला एकसारखं आहे का ते सर्वात महत्त्वाचं आहे, असं चेक करत जा. कमी जास्त होऊ देऊ नका गळ्याच्या बाजूला, वरच्या बाजूला इथे ते लक्षात घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. बरोबर असं पकडा ह्याच्यावरती. आता इथे काय करायचं आहे, अर्धा इंच शिलाईमध्ये आपल्याला पकडायचं आहे. इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला जोडायचं आहे शोल्डर, पाठीचा भाग, त्याच्यावरती ही पुढची बाजू आहे बघू शकता. उलटी ठेवा अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला फक्त विसरत जाऊ नका. इथे अर्धा इंच आणि डबल शिलाई मारून घ्या. इथे वरच्या बाजूला सुद्धा थोडंसं असं एक शिलाई मारून घ्या, जेणेकरून काय होतं बऱ्याच वेळा धागे निघतात बघा, मग ते धागे व्यवस्थित आपले पॅक होऊन जातात शिलाई मारल्यामुळे. हे पहा इथे सुद्धा डबल शिलाई आणि इथे वरच्या बाजूला सुद्धा एक शिलाई मारली तरी सुद्धा चालेल. बाही तयार करायची आहे बघू शकता. पुढची खोलगट बाजू लक्षात ठेवत जा, नेहमी लक्षात ठेवायचं आहे, ते खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं आपलं उलटं जोडलं जातं, किंवा असं ठेवून बघा, किंवा अशा पद्धतीने तुम्ही चेक केलं तरी सुद्धा चालेल. बघू शकता ही आपली खोलगट बाजू, असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे सुद्धा कटिंगच्या वेळेस केलेलं मार्किंग आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता ही सुईची बाजू आहे. आता इथे आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे बघू शकता. अशा पद्धतीने ही खोलगट बाजू लक्षात ठेवा मार्किंग केलेली, त्याच्या समोरच ही मार्किंग केलेली दुसरी खोलगट बाजू आली पाहिजे, जेणेकरून तिथे जोडताना आपलं उलट झालं नाही पाहिजे, ते लक्षात घेत जा नेहमी. हे पहा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा. आता आपल्याला ही बाही एक मी तुम्हाला जोडून दाखवते. सर्वात आधी आपल्याला अस्तर जोडून तापटीप टाकून पलटी करून घ्यायचं आहे.
दाबटीप टाकून आपण पलटी करून घेतलं. आता ही बाजू इथून आपल्याला हे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. ही आपली बाही व्यवस्थित जोडून झाली. दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने अस्तरला जोडून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवायचं अशा पद्धतीने, कारण की बाही जोडताना आपण मध्यापासूनच सुरुवात करत असतो. आपल्या इथे दोन्ही सुद्धा बाह्या तयार झाले. बघू शकता इथे खोलगट बाजू लक्षात घ्यायचा आहे. खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते. हे पाही खोलगट बाजू किंवा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता ही आपली पुढची बाजू आहे. खोलगट बाजू पुढच्या बाजूला. मग काय करायचं आहे, असं मध्यापासून सुरुवात करा बाही जोडायला. लक्षात ठेवायचं आहे कधीच पण. हे पहा इथून सुरुवात करा आणि सावकाश आणि सविस्तर आपल्याला ही पूर्ण बाही जोडत जोडत घ्यायची. अजिबात खेचू नका. शिल्लक राहिली तरी राहू देत, काही प्रॉब्लेम येत नाही. कट करून टाकता येते. अशा पद्धतीने बघू शकता इथे परफेक्ट बाही आपल्याला इथे पुरलेली आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता दुसरी सुद्धा बाजू ह्या पद्धतीने इकडची बाजू घ्या आणि इथून जोडायला सुरुवात करा. दुसरी सुद्धा बाही तुम्हाला अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. हे पहा इथून सुरुवात करा आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जाते, लक्षात घेत जा. अशा पद्धतीने बघू शकता ही सुद्धा बाही आपल्याला परफेक्ट पुरलेली आहे. बघू शकता. आता ह्याच्यावरती आपल्याला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाह्या जोडून झाल्या. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. बघू शकता. आणि हे मार्किंग केलेलं कटिंगच्या वेळेचं लक्षात ठेवत जाईल. हे सुद्धा बाजूचं इथे सुद्धा आहे. बघू शकता. आणि इथे सुद्धा आहे. आपली परफेक्ट फिटिंग त्याच्यावरतीच येते, ते लक्षात ठेवत जा. फक्त आपल्याला दंडगेरची फिटिंग इथे मार्किंग करून फिटिंग करायची असते. आता सर्वात आधी बघू शकता आपल्याला बॉक्स फिटिंग करायची आहे. त्याच्या आधी काय करायचं असं अशा पद्धतीने पकडा इथे बाही आणि खालीपर्यंत आपल्याला सर्वात आधी अशी शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने पकडा आणि इथे सुद्धा हे पहा बघू शकता अशा पद्धतीने पकडा आणि पूर्ण शिलाई खालीपर्यंत मारून घ्यायची आहे. आता हे पूर्ण उलट करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता आतल्या बाजूला आपल्याला बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे फिटिंग करायची आहे. व्यवस्थित पकडा. इथे मार्किंग आहेच आपलं कटिंग करताना केलेलं. दंडगेर मोजून घ्या किती आहे तो आणि लगेच इथे मी दंडगेर 5 आहे. 5 वरती मार्किंग करून घेते इथे. हे पहा. आता मग इथे बघू शकता आपली फिटिंग आहे. लक्षात घ्यायचं आहे. पट्टी किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. मग असा टेप ठेवायचा. बघू शकता अशी लाईन आलेली. मग त्याच्यावरती काय करायचं आहे बघू शकता खालून हे पहा फिटिंगची लाईन अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. फिटिंग सुद्धा एकदम अशी परफेक्ट आणि सरळ लाईनीमध्ये होते, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे बघू शकता असं पकडा. इथे सुद्धा तोच दंडगेर हे पहा मार्किंग करून घ्यायचं. ह्या बाजूला सुद्धा आपले फिटिंगचं मार्किंग आहे. बघू शकता इथे कट सुद्धा आहेत कटिंगच्या वेळेस केलेले, त्याच्यावरती आपण मार्किंग करून घेतलं. मग काय करायचं आहे अशी सरळ लाईन इथे वरच्या बाजूला ओढून घ्यायची आहे. आपली इथे दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झाली. बघू शकता इथे ही सुद्धा बाजू. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता आपली फिटिंग सुद्धा इथे व्यवस्थित आलेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने फिटिंग करा. दंडगेर मोजून घ्या आणि आपण कटिंगच्या वेळेस केलेलं मार्किंग फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे फिटिंग तुमची कधी त्यावरती चुकणार नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे आपण केलं व्यवस्थित. आता इथे आपल्याला अस्तरचा घेर तयार करायचा आहे. बघू शकता हे अस्तर आपण घेरसाठी कट केलेलं आहे. हे पहा ओपन करून घ्या दोन्ही सुद्धा. आता ही कमरेकडची बाजू आहे ते फक्त लक्षात घ्या. इथे सुद्धा कट आहे. हे पहा इथे कट आहे, इथे सुद्धा कट आहे. मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सुद्धा सांगितलेलं आहे. आणि इथे सुद्धा कट आहे. बघू शकता हा दुसरा घेर, एक पाठीमागचा घेर आणि एक पुढचा घेर लक्षात घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता हे कट वरती कट बरोबर ठेवून घ्या. हे पहा इथे मार्किंग वाटलंच तुम्ही करून ठेवते. हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला समजण्यासाठी. आता इथे काय करायचं आहे बघू शकता इथून आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई द्यायला सुरुवात करायची. हे कट वरती कट फक्त ठेवा, तेव्हा तुमची कंबर फिटिंग एकदम परफेक्ट येणार आहे, ते लक्षात घ्या. हे पहा इथून मग काय क्रॉसमध्ये घ्या. इथून
अशी सरळ लाईन ओढून घ्या, थोडीशी अशा पद्धतीने आली तरी सुद्धा चालेल. नंतर थोडंसं क्रॉसमध्ये घेत हे पहा, हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडा इथे खालीपर्यंत. हे पहा इथून मग काय करायचं आहे, पहा क्रॉसमध्ये घेत कमी कमी करत जायचं आहे खालच्या बाजूला. हे पहा असं क्रॉस घेत हे पहा अशा पद्धतीने खालीपर्यंत इथपर्यंत. परत तिथूनच शेजारून हे पहा अशा पद्धतीने परत एकदा त्याच्यावरती डबल शिलाई, इथपर्यंत डबल शिलाई देऊन घ्यायची. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू एकावरती एक पकडा फक्त इथे. हे पहा क्रॉसमध्ये घ्यायचं इथून, मग इथून काय करायचं, हे पहा क्रॉसमध्ये घेत हे पहा अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. आपण इथे थोडासा गोलाकार दिला का तिथपर्यंत, हे पहा अशा पद्धतीने परत एकदा तिथूनच परत दुसरी शिलाई, जेणेकरून आपलं ते व्यवस्थित पॅक होऊन जाणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू आपल्याला त्याच पद्धतीने पूर्ण शिलाई आणि डबल मारून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूंची आपण इथपर्यंत गोलाकार दिला का तिथपर्यंत शिलाई मारून घेतली, कमरेपासून ते खालीपर्यंत, ते लक्षात घ्या. ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपण शिलाई मारून घेतली. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. अस्तरचा घेर हे दोन्ही सुद्धा मी सुईचं करून घेतलं. आता ही फिटिंग खूप महत्त्वाची आहे, कारण की आपण जर साडीचा घेर जोडणार आहोत ह्याला, त्याच्यासाठी ही फिटिंग आतल्या बाजूची खूप महत्त्वाची आहे, ते फक्त लक्षात ठेवा. हे झालं. आता इथे खालच्या बाजूला आपण थोडासा गोलाकार दिलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे पहा अशी घडी घालायची. परत एकदा इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, पूर्ण घेरला त्याच पद्धतीने करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदा घडी करायची आणि परत एकदा. सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. परत एकदा अशी घडी करून घ्यायची. सावकाश आणि सविस्तर करा. बघू शकता अशा पद्धतीने. हे पहा परत एकदा घडी करायची. अशा पद्धतीने एकसारखी आली पाहिजे, ते लक्षात घेत जा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे पूर्ण घेरला अशाच पद्धतीने तुम्हाला शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपला अस्तरचा घेर तयार झाला. आता साडीचा घेर बघू शकता. ही सुईची बाजू आहे आणि उलट बाजू आहे, धागे आहेत बघू शकता इथे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा लक्षात घ्यायचं आहे. हे पहा असं ठेवून घ्या, ही सुईची बाजू ठेवून घ्या सर्वात आधी. हे पहा आता त्याच्यावरती एकच बाजू आपण इथे फक्त ओपन ठेवलेली आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा पूर्ण बाजू सरळच ठेवलेली आहे, फक्त एकच बाजू इथे आपण ओपन ठेवलेली आहे, ते लक्षात घ्या. आता ही सुईची बाजू आहे आणि ही सुद्धा आपली सुईचीच बाजू आहे, त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे ही उलट बाजू झाली आणि ही उलट बाजू झाली आणि आतली पूर्ण सुईची बाजू. आता इथे लक्ष द्यायचं आहे. हे आपण पूर्ण बंदच आहे, ते लक्षात घ्या. आपण अशाच पूर्ण घेरला चुन्या टाकून घेणार आहोत, फक्त ही बाजू आपली ओपन आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे मी तुम्हाला कटिंग करताना सुद्धा सांगितलेलं आहे. हे पहा बघू शकता हे पूर्ण बंद आहे, म्हणजे पटकन आपलं तिथे होऊन जातं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, बऱ्याच वेळा धागे निघतात ह्या बाजूला, मग काय करायचं आहे, हे पहा असं पकडा, ह्याच्यावरती परत अशी घडी घाला आणि परत एकदा अशी घडी घाला आणि बरोबर इथे एक शिलाई मारून द्या. हे पहा असं पकडा. इथे सुद्धा ज्या पद्धतीने आपण अस्तरच्या घेरला केलं का त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सुद्धा एक कडेला डबल शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल, एक शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल खालीपर्यंत. फक्त इथे कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात घ्यायचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. किंवा इथून खालून सुरुवात केली तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने पकडा. हे पहा इथून खालून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल, इथे तुम्ही कमी जास्त होऊ देऊ नका घेरला, ते लक्षात घ्या. आपण इथे खालीपर्यंत शिलाई मारून घेतली बघू शकता इथपर्यंत. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता. हे पूर्ण सुईचं करून घ्या. हे झालं सुईचं. आता इथे लक्ष द्या, एकाच बाजूला फक्त साडीच्या एकाच बाजूला फक्त फिटिंग आहे, ते फक्त लक्षात घेत जा. किंवा असं मार्किंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्या. आता इथे बघू शकता अस्तरचा घेर आतल्या बाजूला पूर्ण ठेवून द्या. आता इथे लक्ष द्यायचं आहे, ही साडीची फिटिंगची बाजू आणि अस्तरची फिटिंगची बाजू, कमरेकडची बाजू लक्षात ठेवा, कमरेकडची बाजू. आता काय करायचं, हे पहा फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूवरती घ्या. हे पहा लक्षात येईल तुमच्या नक्कीच. फिटिंगची बाजू, अस्तरची फिटिंगची बाजू आणि साडीची फिटिंगची बाजू अशा पद्धतीने पकडा. आता इथे आपल्याला थोडंसं पॅक करून घ्यायचं आणि चुना टाकायला सुरुवात करायची. कशी, हे पहा इथपर्यंत पूर्ण भागामध्ये अस्तरचा कपडा प्लेनच ठेवा, ते लक्षात घ्या. साडीची फिटिंगची बाजू आणि अस्तरची फिटिंगची बाजू अशा पद्धतीने ठेवून द्या आणि इथे थोडंसं बंद करा, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता साडीची, कारण की एकच बाजू आपण फक्त
ओपन ठेवली होती ती आपण आता इथे सुद्धा बंद केली. आता ह्या पूर्ण घेरला आपल्याला चुन्या टाकत घ्यायच्या आहेत. साडीची फिटिंगची बाजू, अस्तरची फिटिंगची बाजू एकावरती एक ठेवून घ्या. थोडंसं बंद करायचं इथे एकदम नॉर्मल, आणि इथून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. मोठ्या मोठ्या टाका म्हणजे घेर असा भरपूर होतो, ते लक्षात घ्यायचं आहे. मग आपण फक्त साडीची एकच बाजू ओपन ठेवली म्हणजे पूर्ण ही साडी आता शिलाई दिल्याच्या नंतर पूर्ण बंद झाली, ते लक्षात घ्या. साडीचा घेर मग काय करायचं, पूर्ण भागामध्ये गोल राऊंड मध्ये जेवढ्या तुम्हाला चुन्या बसतील तेवढ्या पूर्ण चुन्या इथे तुम्ही टाकून घ्यायच्यात. आता हे आपलं झालेलं आहे सोपं, त्यासाठी इथे लक्षात द्यायचं आहे. इथून थोडंसं बंद करा आणि चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी काय करा, हे पहा अशा पद्धतीने थोडंसं पकडा इथे आणि थोडंसं नॉर्मल बंद करून घ्या. हे पहा फिटिंगवरती फिटिंग पकडा, थोडंसं बंद करून घ्या. हे पहा एकदम नॉर्मल थोडंसं. आता अस्तरची बाजू सरळच ठेवा त्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून चुन्या टाकायला सुरुवात करा. हे पहा मोठ्या मोठ्या टाका. हे पहा अशा पद्धतीने मोठ्या टाकल्या तरी चालतील, घेर भरपूर होतो. हे पहा अशा पद्धतीने एकसारखे टाका फक्त. हे पहा जवळजवळ टाका. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्या पूर्ण घेरला चुन्या टाकून झाल्या. आता आपल्याला वरचा भाग जोडून घ्यायचा आहे, त्यासाठी हे पूर्ण उलटं करून घ्यायचं आहे. सोपी पद्धत आहे, पूर्ण उलटं करून घ्या. मी पूर्ण उलटं करून घेतला. आता इथे फिटिंगची बाजू लक्षात ठेवा, ही फिटिंगची बाजू आणि ही फिटिंगची बाजू, अस्तरची फिटिंगची बाजू लक्षात ठेवा. आता हा वरचा भाग आहे सुईचा ठेवायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आतल्या बाजूला फक्त ठेवून द्या, हे अशा पद्धतीने बघू शकता. मग इथे काय करायचं, ही फिटिंगची बाजू लक्षात ठेवा, ही फिटिंगची बाजू ह्या फिटिंगच्या बाजूवरती अशी पकडा. वरच्या भागाची फिटिंगची बाजू, अस्तरची फिटिंगची बाजू अशा पद्धतीने पकडा. आता इथे सुद्धा ही फिटिंगची बाजू आणि ही फिटिंगची बाजू अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि गोल्ड राऊंड मध्ये आपल्याला जोडत घ्यायचा आहे. आणि तुमचा घेर जोडत जोडत जर हा खालच्या घेरचा जर कपडा थोडासा ह्या बाजूला जोडत जोडत जर शिल्लक राहिला एवढा, तर तुम्ही काय करायचं आहे, एक चुनी टाकून घेतली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं. जर शिल्लक राहिलं तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मग फिटिंगच्या अलीकडच्या तुमच्या लक्षात येईल आपल्याला जोडत जोडत हा इथे आपली फिटिंग आहे, थोडासा कपडा चेक करायचा, असं बघायचं आहे आपलं बरोबर आलेलं आहे का. जर कपडा थोडासा एवढा ह्या बाजूला चेक करत जा, म्हणजे तुमची चुनी काय होईल, तुमच्या अलीकडच्या बाजूला अशा पद्धतीने तुम्हाला टाकता येईल. मग ते तुमचं बरोबर व्यवस्थित होऊन जाईल, ते लक्षात घ्या. पूर्ण घेरला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण डबल शिलाई मारून घेतली. आता सुईचं करून घेतलं, बघू शकता इथे. आता जर तुम्हाला दाबटीप जर टाकायची असेल तर काय करायचं, हे पहा हा कपडा आहे ना खालच्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा कपडा फक्त खालच्या बाजूला घ्या, हे शिलाई केलेलं खालच्या बाजूला घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. इथून दाबटीप द्यायला सुरुवात करायची. मग हे पहा एकदम कडेकडेला आली पाहिजे, ह्या कापडावरती लक्षात घ्या. हे पहा ह्या कापडावरती खालचा घेर आहे ना त्या कापडावरती आली पाहिजे. हे पहा बघू शकता, हा कपडा फक्त खालच्या बाजूला घ्या. फिटिंग केली का आपण, तो कपडा खालच्या बाजूला घ्या, ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने. मी इथे पूर्ण घेरला दाबटीप टाकून घेतली, तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने दाबटीप टाकायची आहे. म्हणजे काय होतं, दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसतं, ते लक्षात ठेवा. हे पहा इथे आपली ही पुढची बाजू आहे, गळा सुद्धा आपल्या इथे बघू शकता खूप असा व्यवस्थित आलेला आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता, खूप सोपी पद्धत आहे, नक्की तुम्हाला हे जमणार आहे. इथे आपली बाही सुद्धा बघू शकता एकदम अशी व्यवस्थित झालेली आहे आणि आपली फिटिंग सुद्धा एकदम व्यवस्थित आलेली आहे, दोन्ही सुद्धा बाजूंची बघू शकता इथे. आता पाठीमागच्या बाजूला आपल्याला इथे हुक लावून घ्यावे लागणार आहेत. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे हुक लावल्याच्या नंतर सुद्धा बसायला एकदम परफेक्ट आणि दिसायला सुद्धा एकदम असा व्यवस्थित तुमचा गळा इथे तुम्हाला दिसणार आहे. पाठीच्या बाजूचा सुद्धा पूर्ण वन पीस घातल्याच्या नंतर दिसायला खूप असा सुंदर असा इथे तुम्हाला दिसून जाणार आहे. इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला हुक लावावे लागणार आहेत, बघू शकता असं मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्याच्या समोरासमोर हे पहा इथे आपण त्रिकोण तयार केले का, त्याच्या समोर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि समान अंतरावरती आपल्याला इथे हुक लावून घ्यायचे आहेत. कमी जास्त होऊ देऊ नका, बऱ्याच वेळा काय होतं मग हुक उचललं जातं, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुमची पट्टी सुद्धा अशा पद्धतीने एकसारखी आणि व्यवस्थित राहील आणि दिसायला पाठीची बाजू सुद्धा तुमची व्यवस्थित दिसून जाणार आहे. म्हणजे तुमचा गळा सुद्धा आणखीन दिसायला तो व्यवस्थित दिसेल. इथे आपला वन पीस साडीपासून तयार झालेला आहे, बघू शकता. घेर सुद्धा आपला मोठा झालेला आहे.
अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी वन पीस साडीपासून तयार करायचा आहे. आपला गळा सुद्धा इथे बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करून बघायचं आहे. आज आपण ह्याची कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलं. तुम्ही सुद्धा घरच्या घरी साडीपासून अशाच पद्धतीने वन पीस तयार करायचा आहे.